नमस्कार. आज आपण बोलणार आहोत प्रहारबद्दल. हे आहे भारताचं पहिलं राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण, जे आता सगळ्यांसमोर आलं आहे. तर या धोरणात नेमकं आहे तरी काय, आणि हे इतकं महत्त्वाचं का मानलं जातंय? चला, खोलात जाऊन समजून घेऊया. आतापर्यंत काय व्हायचं तर ही सगळी रणनीती गुप्त असायची. फक्त बंद दाराआड यावर चर्चा व्हायची. पण आता एखादं राष्ट्र दहशतवादाविरुद्धची आपली लढाई औपचारिकपणे कशी घोषित करतं, या प्रश्नाचं उत्तर भारतानं पहिल्यांदाच जाहीरपणे दिलं आहे. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी भारताची ही नवीन सार्वजनिक भूमिका काय आहे ते बघू. मग प्रहारचे ते 7 महत्त्वाचे स्तंभ कोणते आहेत, यात खरंच नवीन काय आहे आणि याची जगाशी तुलना कशी होते हेही पाहू. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदावरचं हे धोरण प्रत्यक्षात कसं उतरेल यावर नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. भारताची नवीन सार्वत्रिक भूमिका. गृह मंत्रालयाने एक 8 पानांचा डॉक्युमेंट जाहीर केला आहे, ज्यात दहशतवादाला तोंड देण्यासाठी देशाचा एक एकत्रित प्लॅन मांडला आहे. आणि ह्यातली सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीये? तर ह्यातले अनेक नियम कायदे आधीपासूनच होते, पण ते कसे होते? विखुरलेले होते. प्रहारने काय केलंय तर ह्या सगळ्या विखुरलेल्या गोष्टींना एकत्र आणून एकच राष्ट्रीय धोरण म्हणून सगळ्यांसमोर ठेवलं आहे. आता वळूया या धोरणाच्या अगदी गाभ्याकडे, म्हणजे प्रहारच्या त्या 7 स्तंभांकडे. हेच 7 स्तंभ भारताच्या प्रतिकाराचा मूळ आधार आहेत. तर हे धोरण नेमकं करतं काय? हे कोणत्याही एका धोक्यापुरतं मर्यादित नाही. सीमेपलीकडून होणारा हिंसाचार असो, जागतिक दहशतवादी गट असोत, किंवा मग ड्रोन आणि क्रिप्टो फायनान्सिंगसारखे आजचे नवीन धोके असोत, या सगळ्यांचा सामना करण्याची एक व्यापक योजना म्हणजे प्रहार. प्रहारची संपूर्ण रचना या 7 स्तंभांवर उभी आहे. यात धोका टाळणं आणि समन्वय साधण्यापासून ते जलद प्रतिसाद देण्यापर्यंत, आणि महत्त्वाचं म्हणजे मानवाधिकार आणि कायद्याच्या राज्याचा सन्मान करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. हा एक प्रकारे संपूर्ण समाजाला सोबत घेऊन चालण्याचा दृष्टिकोन आहे. इथे एक प्रश्न साहजिकच मनात येतो की जर यातल्या अनेक गोष्टी आधीपासूनच होत्या, तर मग हा डॉक्युमेंट इतका खास का आहे? तर गंमत अशी आहे की याचं खरं महत्त्व काहीतरी नवीन तयार करण्यात नाहीये, तर जे आहे ते योग्य पद्धतीने मांडण्यात आहे. आधी विचार करा, UAPA सारखे कायदे, अंतर्गत नियम, वेगवेगळे निर्णय, हे सगळं पझलच्या विखुरलेल्या तुकड्यांसारखं होतं. आता या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून एक सुसंगत आणि सार्वजनिक चित्र तयार केलं आहे. या धोरणाने काही गोष्टींवर खास जोर दिला आहे, जसं की मानवाधिकार आणि कायद्याचं राज्य हा एक महत्त्वाचा स्तंभ मानला आहे. दहशतवादाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडायला स्पष्ट नकार दिला आहे. या गोष्टी आधीही होत्या, पण आता त्या अधिकृतपणे धोरणाचा भाग बनल्या आहेत, ज्यामुळे याला जागतिक स्तरावर एक वेगळं वजन प्राप्त होतं. आता प्रहारला आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर त्याची इतर देशांच्या धोरणांशी तुलना करणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की प्रहार हा डॉक्युमेंट खूपच छोटा आहे, फक्त 8 पानांचा. आणि हा फरक तेव्हाच स्पष्ट दिसतो जेव्हा आपण पश्चिमेकडील देशांकडे पाहतो. अमेरिकेचं धोरण 34 पानांचं आहे, तर UKचं तब्बल 78 पानांचं, म्हणजे कितीतरी जास्त तपशीलवार. हा तक्ता आपल्याला मुख्य फरक दाखवतो. बघा, प्रहारमध्ये मोठी व्यापक तत्त्व सांगितली आहेत, तर दुसरीकडे अमेरिका आणि UKच्या धोरणांमध्ये अगदी ठोस कृती, कोणत्या एजन्सीने काय करायचं हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा फरक म्हणजे त्यांच्याकडे सार्वजनिक देखरेखीची आणि वार्षिक रिपोर्टिंगची एक पक्की सिस्टम आहे, जी प्रहारमध्ये सध्या तरी दिसत नाही. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की कुठलंही धोरण कागदावर कितीही चांगलं असलं तरी त्याची खरी परीक्षा अंमलबजावणीतच होते, आणि इथेच खरी आव्हाने समोर येतात. प्रहारची खरी कसोटी ही कागदावर नाही तर जमिनीवर आहे. म्हणजे हे धोरण राज्य आणि जिल्हा पातळीवर, जिथे दहशतवादाचा पहिला सामना होतो, तिथपर्यंत किती प्रभावीपणे पोचतं यावरच सगळं काही अवलंबून आहे. तज्ज्ञसुद्धा याच गोष्टीवर भर देत आहेत. ते म्हणतात की प्रत्येक यंत्रणेची भूमिका स्पष्ट असायला हवी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोक सगळ्यात आधी मैदानात उतरतात, म्हणजे आपले राज्य पोलीस, त्यांना योग्य प्रशिक्षण आणि साधनं मिळायला हवीत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समन्वय.
आता बघा, NIAला भारताची FBI म्हटलं जातं, पण त्यांच्याकडे स्वतः माहिती गोळा करण्याची यंत्रणा नाही. त्यांना दुसऱ्या एजन्सींवर अवलंबून राहावं लागतं. म्हणूनच या सगळ्या यंत्रणांमध्ये योग्य ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर या धोरणाची तत्त्वं खूपच मजबूत आहेत. जसं की कोणत्याही धर्माला दहशतवादाशी न जोडणं किंवा मानवाधिकारांना महत्त्व देणं. पण दुसरीकडे यात ऑपरेशनल डिटेल्सची कमतरता आहे आणि सार्वजनिक देखरेखीचा अभाव आहे, ज्यामुळे अंमलबजावणी एक मोठं आव्हान ठरू शकतं. आणि हाच तो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रहार हे कागदावर एक उत्कृष्ट एकत्रित धोरण नक्कीच आहे, पण ते जमिनीवरच्या वेगवेगळ्या यंत्रणांना आणि त्यांच्या प्रतिसादाला खरंच एकत्र आणू शकेल का? या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.